विश्वाच्या पाठीवरती आपल्याला जगाच्या मालकाशिवाय सोडणारं कुणीही नाही. त्याने सोडवावं याच्याकरता त्याचं चिंतन तर आपल्याला करायचं आहे, कारण तो जगाचा मालक, चालक, मालक, पालक आहे. आता पहा, पावसाने तसं आता पावसाचे दिवस आहे म्हणजे पाऊस हे करणारच आहे. आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही, त्याला काही म्हणू शकत नाही. पण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर असं काही वाटून घेऊ नका की कार्यक्रम खराब झाला, कारण की पाऊस दारात यायला आणि त्या पावसामध्ये कीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतं बरं का. कारण पावसामध्ये कीर्तन चालण्याकरता माझे तुकोबराय वारीमध्ये जायचे. किती जरी पाऊस असला ज्ञानोबराय तुकोबराय वारीमध्ये भिजायचे, पावसामध्ये भिजायचे, विणा नाचवायचे, मृदुंग नाचवायचे, टाळ नाचवायचे पावसामध्ये सुद्धा. का? कारण पावसामध्ये खरं कीर्तन करण्याचं, भजन करण्याचं फार मोठा आनंद असतो. का माहित आहे का? कारण जेव्हा भिजत आपण करतो तेव्हा जगाच्या मालकाला दया येते. आपली जगाचा मालक सुद्धा ते ऐकण्याकरता, भजन ऐकण्याकरता, कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा उपस्थित होतो.